नमस्कार, मी आरचे ऋषी शेलार आणि आपण पाहताय भारत न्यूज मराठी HD वरती विचारतोय भारत या कार्यक्रमाची प्रस्तुत करता श्री साई अर्बन निधी लिमिटेड पुणे। चला, आज विचारतोय भारत या आपल्या लोकप्रिय शोच्या माध्यमातून आपण स्टिंग ऑपरेशन करणार आहोत पुण्याचे सुप्रसिद्ध उद्योजक रामदास काकडे यांच्याबद्दल। तर सुरुवातीला रामदास काकडे यांच्याबाबत आपण आधीच्या शो मध्ये देखील भरपूर अशी काही माहिती दिली होती, परंतु रामदास काकडे नेमके कोण आहेत, त्यांनी काय काय गोष्टी या ठिकाणी केलेल्या आहेत आणि त्यांना गावगुंड म्हणून देखील याआधी आपण संबोधलं होतं। परंतु आता रामदास काकडेंबद्दल बऱ्याच काही सत्य गोष्टी आमच्या स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून जनतेसमोर मांडण्याच्या या ठिकाणी आम्ही या ठिकाणी नवा ध्यास, एक नवा चंग या ठिकाणी बांधलेला आहे। जाणून घेणार आहोत रामदास काकडेंबद्दल काही इंटरेस्टिंग गोष्टी। तर मी तुम्हाला सांगतो, रामदास काकडेंबद्दल ज्यावेळेस वेगवेगळे आरोप विष्णू अंभर यांच्या कुटुंबाने केले होते, त्यानंतर भारत न्यूजने या गोष्टीची सत्यता पडताळून पाहण्यासाठी स्टिंग ऑपरेशन केलं। या स्टिंग ऑपरेशन मध्ये भारत न्यूजच्या 28 लोकांची टीम यामध्ये हायरिंग होती आणि ही टीम 24 तास म्हणजे गेल्या एक महिन्यापासून 24 तास दिवसाच्या रामदास काकडे नेमके कोण आहेत, त्यांचं काम नेमकं काय आहे आणि ते कशा पद्धतीनं जनमानसात त्यांचा वावर आहे, या सगळ्या गोष्टी भारत न्यूज नेटवर्कच्या स्टिंग ऑपरेशन मध्ये समोर आलेल्या आहेत। तर सुरुवातीला रामदास काकडे हे पुण्यातील म्हणजेच मावळ तालुक्यातील सुप्रसिद्ध उद्योजक आहेत, सोबतच समाजसेवक आहेत आणि त्यांनी आपल्या समाजसेवेच्या माध्यमातून जनमानसांच्या हृदयात स्वतःचं असं वेगळं असं स्थान निर्माण केलंय। खरं तर मला ही एक गोष्ट बोलायला या ठिकाणी खंत वाटतेय की ज्या रामदास काकडेंना मी गावगुंड म्हटलं होतं, ते रामदास काकडे खऱ्या अर्थानं देव माणूस आहेत हे भारत न्यूज नेटवर्कच्या स्टिंग ऑपरेशन मध्ये सिद्ध झालं। ते कसं झालं हे मी तुम्हाला सांगतो। तुम्ही म्हणाल हा माणूस पैसे घेऊन बोलतोय की काय, तर मुळात असं काय नाही। भारत न्यूजने स्टिंग ऑपरेशन केलं आणि त्यामध्ये ही गोष्ट सिद्ध झाली। रामदास काकडे आपल्या इंद्रायणी विद्या मंदिराच्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवण्याचं काम करतायत। ज्या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये फी भरायला नाहीये, त्या विद्यार्थ्यांचे पैसे, त्या विद्यार्थ्यांचं शिक्षण राहावं नाही म्हणून स्वतः रामदास काकडे या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांचं शिक्षण करतायत, त्या विद्यार्थ्यांची फी भरतायत। म्हणून रामदास काकडे आज समाजात एक आदर्श स्थान मिळवून सध्या उभे आहेत। आणि रामदास काकडेंचं शैक्षणिक कार्य एवढंच नाही, रामदास काकडेंनी अनेक परदेशात आपल्या भारतामधून जे काही गोरगरीब विद्यार्थी जातात, त्या गोरगरीब विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिक्षणासाठी त्यांनी स्वतः प्रोत्साहनपर पैसे दिलेले आहेत। म्हणजेच रामदास काकडेंना आपण आधुनिक डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील असं जरी म्हटलं तरी मला वाटतं वावगं ठरणार नाहीये। कारण गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे, शिक्षणापासून कोणी वंचित राहता कामा नये, ही डॉक्टर भीमराव आंबेडकरांची म्हणजेच बाबासाहेबांची शिकवण आणि बाबासाहेबांच्या विचारांवरती या ठिकाणी रामदास काकडे चालतात। आता पुढचा मुद्दा, रामदास काकडेंना लोक आप्पा म्हणतात। काय म्हणतात तर रामदास काकडेंना लोक आप्पा म्हणतात। तर आप्पा का म्हणतात हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। मला सांगा, आपण आप्पा कोणाला म्हणतो? आपल्या घरातील एखाद्या करत्या मोठ्या माणसाला, जो आपल्या घराचा कुटुंबाचा डोलारा त्या ठिकाणी पेलवत असतो, तो कुटुंबाचा एक भक्कम असा खांब असतो, त्या व्यक्तीला आपण प्रेमाने आप्पा असं संबोधतो। आणि मला वाटतं मावळ तालुक्यातील जनतेला आप्पा स्वतःच्या कुटुंबातील एक भरभक्कम कणा वाटतात, स्वतःच्या कुटुंबातील माणूस वाटतात, म्हणून लोक त्यांना प्रेमाने रामदास काकडेंना या ठिकाणी आप्पा म्हणून संबोधतात। आता पुढे चलून आपण बघूयात रामदास काकडेंचं समाजसेवेचं काम हे आता कसं पद्धतीनं चालतं हे देखील आपण बघूयात। रामदास काकडेंनी, आता आपण शैक्षणिक काम बघितलं, आता समाजसेवेकडे आपण बघूयात। रामदास काकडेंनी कोरोना काळामध्ये 241 कुटुंबांना जगवलं। ते कसं जगवलं हे मी तुम्हाला सांगतो। 241 कुटुंबांचे जेवण्याचे म्हणजेच खाण्याचे वांदे होते, त्यावेळेस आप्पांनी म्हणजेच रामदास काकडेंनी स्वतःच्या पैशातून त्या कुटुंबांना 2 वेळचं जेवण दिलं। तुम्ही विचार करा, एका कुटुंबात कमीत कमी 4 माणसं असू शकतात, जास्तीत जास्त 6 माणसं असू शकतात किंवा त्याही पेक्षा जास्त माणसं असू शकतात, आणि अशा कुटुंबाला 241 कुटुंबांना रामदास काकडेंनी कोरोनामध्ये जगवलं। त्यांना अन्न पाणी त्या ठिकाणी देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। म्हणजेच ही कुठेतरी रामदास काकडेंची जनसेवा हीच ईश्वर सेवा, हेच ब्रीद वाक्य घेऊन रामदास काकडे या ठिकाणी चालताना आपल्याला पाहायला मिळतात। रामदास काकडेंचं एकच ध्येय होतं, कोरोना काळामध्ये कोणीही उपाशी राहता कामा नये किंवा कोणीही नैराश्याच्या भावनेतून कोरोनामध्ये आत्महत्या करता कामा नये। आणि म्हणूनच रामदास काकडेंनी
या ठिकाणी 241 कुटुंबांना जेवण पुरवलेलं आहे कोरोना काळामध्ये, आणि ज्या रुग्णांना त्या ठिकाणी बेड मिळत नव्हतं, जे रुग्ण मृत्यूच्या दारात होते, अशा रुग्णांसाठी आप्पांनी म्हणजेच रामदास काकडेंनी अँब्युलन्स सेवा देखील पुरवली. त्या रुग्णांना बेड मिळवण्यासाठी देखील त्यांनी स्वतः प्रयत्न केले. ज्या कोरोना काळामध्ये लोक घरामध्ये राहत होती, त्या कोरोना काळामध्ये रामदास काकडे स्वतः हॉस्पिटलमध्ये गेलेले आहेत, आणि ज्या लोकांना बेड मिळत नाही त्या लोकांना बेड मिळवण्यासाठी रामदास काकडे आप्पांनी त्या ठिकाणी धडपड केलेली आहे. आणि अशा जनसामान्य लोकांच्या मनात त्यांनी आपल्या समाजसेवेच्या कार्याच्या माध्यमातून हृदयामध्ये एक स्वतःचं वेगळं असं स्थान निर्माण केलेलं आहे. आता पुढे जाऊन सांगतो, रामदास काकडेंचं काम एवढ्यावरच भागत नाही. रामदास काकडेंनी मावळ तालुक्यात MIDCच्या विविध कंपन्या आणल्या, आणि त्या कंपन्या आणल्याच्या नंतर त्या कंपन्यामध्ये 27,831 लोकांना त्यांनी रोजगार दिलेला आहे. म्हणजे 27,831 लोक रामदास काकडेंकडून कामाला लागलेले आहेत, आणि ते लोक आपलं पोट त्यांच्या जीवावरती भरतायत. म्हणजेच खऱ्या अर्थानं ज्या लोकांना या ठिकाणी हाताला काम मिळत नाही त्या लोकांना काम देण्याचं काम कुणी केलं तर ते रामदास काकडे नामक एका देवदूतानं केलेलं आहे. खरं तर पृथ्वी तलावरचे ते देवदूत जरी त्यांना म्हटलं तरी कमी ठरणार आहे, कारण ज्यावेळेस सर्च ऑपरेशन भारत न्यूजने केलं त्यावेळेस कळलं की रामदास काकडे खरंच देव माणूस आहेत. आणि त्या देव माणसाला मला वाटतं गावगुंड म्हणून मी त्या माणसाबद्दल खरंच खूप मोठे अपशब्द वापरले, परंतु रामदास काकडेंचं ज्यावेळेस समाजसेवेचं काम मी बघितलं त्यावेळेस माझ्या अंगावरती शहारे उभारले. रामदास काकडेंचं असं एक ध्येय आहे की कोणीही आत्महत्या कधी करू नये, कोणीही या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये उपाशी राहू नये, नैराश्याच्या माध्यमातून कोणी टोकाचं पाऊल उचलू नये, यासाठी ते नेहमी वेगवेगळे सेशन्स राबवत असतात, लोकांना प्रोत्साहन देण्याचं काम करतात. आणि खरं तर काही राजकीय लोकांनी सुद्धा रामदास काकडेंना बदनाम करण्याचा चंग या ठिकाणी बांधलाय की काय, विष्णू अंभरे कुटुंबाला मदत करून, असंच मला या ठिकाणी वाटायला लागतं. आता विष्णू अंभरे कुटुंबाच्या काही गोष्टींकडे आपण येऊयात. विष्णू अंभरे कुटुंबांनी रामदास काकडेंवरती अतिशय गलिच्छ असे आरोप केलेले आहेत. त्यांच्या महिलांनी केलेले असतील, त्यांच्या घरातील कुटुंबातील व्यक्तींनी केलेले असतील, अतिशय गलिच्छ असे आरोप त्यांनी केलेले आहेत. भारत न्यूजच्या स्टुडिओमध्ये ते आले होते आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की रामदास काकडेंनी आमची जमीन बळकवण्याचा डाव केलेला आहे. परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो, भारत न्यूज नेटवर्कच्या स्टिंग ऑपरेशन मध्ये रामदास काकडेंकडे जे काही पुरावे आहेत ते पुरावे आमच्याकडे आम्ही घेतलेले आहेत, आणि त्या पुराव्यांमध्ये असं आहे की रामदास काकडेंनी विष्णू अंभरे कुटुंबाला जी जमीन त्यांनी घेतली होती, ज्या जमिनीमध्ये त्यांनी खोदकाम केलं होतं, त्या जमिनीचे त्यांना त्या ठिकाणी पैसे दिलेले आहेत. तो जो काही मोबदला होता तो मोबदला रामदास काकडेंनी दिलेला आहे. परंतु विष्णू अंभरे कुटुंबाला आणखीन पैसे त्यांना असं वाटलं की रामदास काकडे खूप श्रीमंत व्यक्ती आहे आणि ते आपल्याला अजून देखील पैसे देऊ शकतात. मग त्यांनी या ठिकाणी हे नाटक केलं, आणि नाटक केल्याच्या नंतर भारत न्यूज नेटवर्कच्या स्टिंग ऑपरेशन मध्ये त्यांचं नाटक या ठिकाणी उघडं पडलेलं आहे. कारण भारत न्यूजच्या 28 लोकांच्या टीमनं त्यांचं नाटक या ठिकाणी उघडं पाडलेलं आहे. आणि रामदास काकडेंचं नेमकं काम काय आहे आणि ते कशा पद्धतीने जनतेच्या जनमानसांच्या हृदयामध्ये विराजमान झाले हे देखील भारत न्यूजने आपल्याला आता सांगितलेलं आहे. प्रेक्षको, मला एक सांगायचंय, खरं तर मी जरी रिअल लाईफ मध्ये अभिनेता किंवा ऍक्टर मॉडेल असलो तरी रामदास काकडेंचं जे काही कुटुंब आहे, रामदास काकडे जे काही व्यक्तिमत्व आहे, तेच खऱ्या अर्थानं रिअल लाईफ मध्ये हिरो आहेत, रिअल लाईफचे ते अभिनेते आहेत. आणि तुम्हाला विष्णू अंभरे कुटुंबाबद्दल सांगतो, विष्णू अंभरे कुटुंब जे आहे ते नाटक खूप छान करतं. माझ्यासमोर त्यांनी रडण्याचं नाटक केलं, आणि ते नाटक बघून खरं तर एखादं जर व्यक्ती आपल्यासमोर रडत असेल तर मला वाटतं दगडाला सुद्धा पाझर फुटतो, आणि मी तर माणूस असेल, मला देखील पाझर फुटला. आणि त्या पाझराच्या पायी मी रामदास काकडेंना नको नको त्या गोष्टी बोललो. खरं तर मला ज्या वेळेस कळलं की रामदास काकडेंची समाजसेवे प्रति जी काही त्यांची ओढ आहे, ती ओढ ज्यावेळेस माझ्या लक्षात आली, आणि ज्यावेळेस आमच्या भारत न्यूज नेटवर्कच्या टीमने ज्यावेळेस रस्त्यावरती उतरून जनसामान्यांच्या काही प्रतिक्रिया घेतल्या, जनसामान्य लोकांना विचारलं की नेमकं रामदास काकडे माणूस काय, तर त्यावेळेस असं जाणून आलं की रामदास काकडे हा माणसातील देव माणूस आहे. आणि विशेषतः रामदास काकडे, मला असा प्रश्न या ठिकाणी पडतो की रामदास काकडे ज्यांना आपण प्रेमाने आप्पा म्हणतो, आप्पांचं सामाजिक काम घ्या, राजकीय काम घ्या, शैक्षणिक काम घ्या, अशा विविध कामांच्या माध्यमातून त्यांनी जनमानसांना आपलेसं केलेलं आहे. जनमानसांच्या हृदयात त्यांनी स्वतःचं वेगळं असं स्थान निर्माण केलेलं आहे. आणि मला वाटतं जो माणूस या ठिकाणी जनमानसांच्या हृदयात विराजमान झालाय, त्या माणसाची, त्या रामदास काकडेंची प्रतिमा मलिन करण्याचं काम या ठिकाणी विष्णू अंभरे कुटुंबाने केलेलं आहे. तुम्हाला मी या ठिकाणी एकच सांगतो, रामदास काकडे हे या ठिकाणी शेर आहेत, आणि शेर हा अकेला आता आहे.
तुम्हाला विविध मीडियांची त्या ठिकाणी गरज भासते, परंतु रामदास काकडेंना कुठल्याच मीडियाची गरज भासत नाही, कारण सत्यमेव जयते असं शेवट म्हटलं जातं. म्हणून मला वाटतं खऱ्या अर्थानं रामदास काकडे आप्पा, तुमचा या ठिकाणी खऱ्या अर्थाने विजय आज झालेला आहे. तुमचं जे काही तुमच्यावरती आरोप केलेले होते ते आरोप भारत न्यूजच्या स्टिंग ऑपरेशन मध्ये ते आरोप खोटे ठरलेले आहेत, निष्फळ ठरलेले आहेत आणि तुम्ही देव माणूस आहात ही गोष्ट भारत न्यूज नेटवर्कच्या स्टिंग ऑपरेशन मधून सिद्ध झालेली आहे. आणि मला वाटतं या ठिकाणी शेर जो आहे वो अकेला आता है, म्हणून रामदास काकडे तुम्ही एकटेच आहात आणि तुमच्या पाठीमागं एवढा मोठा जनसमुदाय आहे. या लोकांनी किती या ठिकाणी नौटंकी केली, तुम्हाला कितीही बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं तरी ते त्या ठिकाणी असफल होतील, कारण शेवटी सत्यमेव जयते, नेहमी सत्याचाच विजय होतो. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आणि यासह विचारतोय भारत या कार्यक्रमात या ठिकाणी आपण इथेच थांबतोय. पुढचं बुलेटिन पाहूयात थोड्याच वेळात.